सियाने पळून जाऊन लग्न का केलं नाही? जर लग्न मनाविरुद्ध होतं तर आधीच का सांगितलं नाही? केतनशी साखरपुडा का केला? होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेण्याऐवजी त्याला वस्तुस्थिती सांगून सियानं प्रियकरासोबत लग्न का केलं नाही? प्रेम दुसऱ्यावर होतं तर केतनची हत्या करण्याची काय गरज होती? असे अनेक सवाल या लोणावळ्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आज अख्ख्या महाराष्ट्रासह देशाच्या मनात आहेत। पण आता पोलिसांच्या तपासात याबाबतचा नवा खुलासा समोर आला आहे। दोन्ही आरोपींनी त्यांच्या जबाबात याबाबतचं खरं कारण सांगितलं। जर प्रेम केतनवरच होतं तर केतनचा जीव घेण्याची वेळ का आली, याचा संपूर्ण घटनाक्रम आपण या व्हिडिओतून समजून घेऊया। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। जून पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ला। केतन अग्रवाल आणि त्याची होणारी पत्नी सिया गोयल ट्रेकिंगसाठी ते आले होते। निमित्त होतं सियाच्या वाढदिवसाचं। दोघांचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला होता। आणखी काही महिन्यात लग्न होणार होतं। कुटुंबीय आनंदात होते। भविष्यासाठी योजना सुरू होत्या। मात्र त्या दिवशी जे घडलं त्यानं सगळंच काही बदलून गेलं। ट्रेकिंग दरम्यान केतन दरीत पडल्याची माहिती देण्यात आली। सियाने तो घसरून पडल्याचं सांगितलं। सुरुवातीला सगळ्यांना हा अपघातच वाटला, पण पोलिसांना काही गोष्टी खटकल्या। सर्वात आधी केतनच्या बहिणीला याबाबतचा संशय आला आणि तिनंच याबाबत तिच्या संशयातूनच म्हणायला हरकत नाही की या अपघातामागे मोठा घात झाला, याचा उलगडा झाला। आणि इथूनच सुरू झाला तपासाचा खरा थरार। लोहगड किल्ल्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांना त्यात एक व्यक्ती दिसली। त्याने हुडी घातली होती। डोकं पूर्ण झाकलं होतं। चेहरा दिसणार नाही अशा प्रकारे ती हुडी घालण्यात आली होती। विशेष काळजी चेहरा लपवण्याची घेण्यात आली होती। विशेष म्हणजे त्या दिवशी तापमान जवळपास 33 अंश सेल्सिअस होतं। अशा उकाड्यामध्ये एखादी व्यक्ती पूर्ण हुडी घालून का फिरेल, हा प्रश्न पोलिसांना पडला। आणि पुढे आणखी फुटेज तपासण्यात आले आणि पोलिसांच्या संशयाला नवीच दिशा मिळाली। ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून केतन चौधरी असल्याचा संशय निर्माण झाला। त्यानंतर तपास वेगानं पुढे सरकला आणि कथित कटाचा धागा उलगडू लागला। पण आता मुख्य प्रश्न अजूनही तोच आहे। जर सियाचं प्रेम चेतनवर होतं तर तिनं केतनशी साखरपुडा केलाच का? आणि सर्वात महत्त्वाचं, तिनं साखरपुडा मोडून टाकला का नाही? मोडता आला असता ना। पोलीस चौकशीत याबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सियाला कुटुंबाच्या प्रतिष्ठेची आणि बदनामीची भीती होती म्हणे। प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची नाचक्की होईल अशी तिची भीती होती, असा दावा या तपासात समोर आल्याचं सांगितलं जातं। आता इथेच सर्वात गंभीर प्रश्न निर्माण होतो। बदनामी टाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा जीव घेणं हा पर्याय कसा असू शकतो? एका चुकीच्या निर्णयामुळे एका तरुणाचं संपूर्ण आयुष्य संपलं ना। एका कुटुंबाचा मुलगा गेला, आई वडिलांचं जग उद्ध्वस्त झालं आणि एका लग्नाचं स्वप्न कायमचंच तुटलं ना। एक प्रश्न आज संपूर्ण देशाला पडलाय, तो म्हणजे केतनची नेमकी चूक तरी काय होती? या संपूर्ण प्रकरणात सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे केतन विरोधात कोणताही वैयक्तिक वाद समोर आलेला नाही। तो लग्नाची तयारी करत होता, नातं पुढे नेण्याचा प्रयत्न करत होता। त्याला कुठं माहिती होतं की ज्याच्यासोबत तो आपल्या संसाराच्या सुखी संसाराची स्वप्न बघतोय, भविष्याचं नियोजन करतोय, तीच होणारी बायको त्याच्या हत्येचा कट रचून बसली। म्हणजे जर तपासातले आरोप खरे ठरले तर तो अशा कथित कटाचा बळी ठरला ज्याची त्याला कल्पनाच नव्हती। कधी कधी एखाद्या व्यक्तीची सर्वात मोठी चूक म्हणजे काय माहिती आहे? चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवणं। आणि हीच गोष्ट या प्रकरणातला अधिक वेदनादायक भाग आहे। देशात याआधी असे प्रेम संबंध, विवाहबाह्य संबंध किंवा लग्नाला विरोध यामुळे खून झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। कधी पत्नीची हत्या तर कधी पतीची हत्या, कधी प्रियकराचा खून तर कधी प्रेयसीचा काटा काढल्याच्या घटना महाराष्ट्रात समोर येतच असतात। नातेसंबंधातील मतभेद, सामाजिक दबाव किंवा प्रतिष्ठेच्या नावाखाली हिंसाचाराचा मार्ग निवडला गेलाय। मात्र प्रत्येक वेळी एक गोष्ट समान असते, संवादाचा मार्ग सोडून गुन्ह्याचा मार्ग निवडला जातो। संवाद सोडून अशा प्रकारे कायदा हातात घेणं आणि गुन्हा करणं हे आज नवीन ट्रेंड होत चाललाय का?
या प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालयात लागेलच. तपास अजून सुरू आहे, आरोप सिद्ध होणं बाकी आहे. मात्र या घटनेनं काही कठोर प्रश्न नक्कीच निर्माण केलेले आहेत. हे प्रश्न समाजाला विचार करायला भाग पाडतील. नातं नको असेल तर ते तोडता येतं, सत्य सांगता येतं, कुटुंबाचा विरोध सहन करता येतो, समाजाच्या टीकेला समोर जाता येतं, पण एखाद्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. आज केतन अग्रवाल या जगात नाहीये. त्याच्या कुटुंबासाठी प्रत्येक दिवस हा प्रश्न घेऊन उगवेल. जर सत्य आधी सांगितलं असतं तर कदाचित आमचा मुलगा आज जिवंत असता. आणि कदाचित याच प्रश्नात या संपूर्ण प्रकरणाची सर्वात मोठी शोकांतिका दडलेली. तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील नव्या एका अपडेटसह. नमस्कार.